श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्वदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती गगन सदृश तस्मयादि लक्षणम एक नित्य विमलचल सर्वसाक्षीभूत भावातील त्रिगुण रहित सद्गुरुती नमामि। ओम रक्तान रक्तवर्णन पद्मनेत्र सहस्रवंदन कथातोपीच माला दंडमंडधर धारक कटाक्षकारक रक्षण त्रिगुण रहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवात्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पहिमाम जय जय जयाजय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशी शेषशयना अनंतवेशा अनंतातील अनंता जो सकळ विश्वाचा जाणता समुद्र कन्या ज्याची काता जो सर्व कारकर्ता ग्रंथारंभी नमुतयाला हा महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फशरधर अगम्य लीला जयाची तया मंगला श्री साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे व्हावे हे जिचा वरप्रसाद मागता मूढ पडत होती तत्वाचा सकल काव्यार्थ येत होता तो ब्रह्मसुता निमले जो अज्ञान मिरनाशक अविद्याछेदक जो सहबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तोवी असते माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नैमल्या धर्मसंस्थापक कारणे युगायुगे अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपाल्याचे कर्तव्य मग घेतासी अवतार प्रत्यक्ष जो अत्रिकुमार अक्कलकोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासीही कळेना तो स्वामी नामे महासिद्धी अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नाना विविध मनोरथ पुरवले त्याच्या साष्टांग नेमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपल्या विख्यात महिमाजनी गावायाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई मरता मी पणाची नसेच ऐसे ऐकूनी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधू वरंदू जयासी नाई भेदाभेद ते स्वत्वसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ लचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुट वंतस नेमले कवी कालिदास ज्याच्या नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाले श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलते मान तयाचे चरण नेमले ईश्वर चरणी झडले चित्त ऐसे तुकारामदी भक्त ग्रंथ आरंभी तया मिती वरप्रसाद कारणे आहोत तुम्ही संतजनी मज दिनावर कृपा करावी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करू नमन जे काय श्रोते वीक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सुंदर बसले परी हे अमृत जाणुनी आधार धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तयेकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णता ग्रंथ पुसले समुद्रासी त्या हा महादोतानु पाहुनी अनमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञानी अवमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त आधारे भक्त परस्तो प्रथम अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नामन प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरामस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा नमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जो भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतीसी अक्कलकोटी मंजारी रसाप्पा मोदी ज्याच्या घरी बसले समर्थांची स्वारी भक्तमंडळी विशिष्ट साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनासी
पतला त्याच्या दिवशी साचा आधार तयाचा केला की त्या सेवे एक परसी आला होता दर्शनासी त्याच्या येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एक हारी दोघासी बसावयासी दोहीवर तिसरेवरी बसले आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयंत्यासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण कोठून आला स्वामींनी हसमुख्य करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमबी अरमलो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन आम्ही पाहिले गंगाटोक पावन नाना तीर्थे हिंदूनी हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती परतलो गोदाटका प्रति जयाचे महाप्राप्ती पुराण तीरी पाहिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादासी परतलो तेथून या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथुनी स्वइच्छे केवळ मग पाहिले माहोळ देश हिंडूनी सकल सोलापुरी परतलो तिथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छे अक्कलकोटा प्रति येणे तयाचे झाले तो पासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून दोष वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांनी न झाली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकर्त कथा समाप्त आनंद भक्त परस्तो तृतीय अध्याय बोधा इति श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोदश अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरित्र त्याची भक्ती ज्याची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती काही वर्ष करुणी वस्ती माहोळ मंगळवेढे सोडिले माहोळ माझी वास्तव्य करती अप्पा टोळ झाले भक्त तिथेच सकल व्रत अल्पमती केवी वर्णू सेवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गीवरून टोळासी मागे परतणे भाग पडले टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जते सेवे करी परी नाच म्हणिले त्या तेथून या निघाले अक्कलकोट प्रति आले ग्रामद्वारी बसले यती राजे स्वइच्छे तिथे एक अविद होता तो करी त्याची थत्ता परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्थवन निश्चिती आले चोळाप्पाच्या ग्रहाप्रती स्वामीसी जाणूनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर योग योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाहुनी स्वामी आले सदनाते तयाची देखुनी भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाले बहुसाळ तो पासूनी त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असते जे चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोक चमत्कार दावती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुप्रासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पतले वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाणूनी लावही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ
अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पाळून गेली दुरी, चरणी भक्ती झडली ते. सकळ सभा आनंदली, स्वस्ती पाहुली वंदली. षोडाक्षोपणे पूजिले स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. प्रेमळ भक्त परस्तो. तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजानमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गंत अध्यायी अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देते. स्वइच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. तिथे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. 16 सदगणी कांता, तीही केवळ प्रतिवता. स्वदोदूत तिची चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली त्याची. भौत लोक दर्शना येती, कामना चिंती धरुणी. कोणी संतती कारणे, कोणी संताने व्हावे म्हणून लग्न येती दूर देशाहून. शरीर भोग कष्टले, संसार तपे तृप्त झाले. मायामय पिसाऱ्यातले फसले, ऐसे आले कित्येक एक. अंतरी भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते येती राजपूर्वते. दृढ चरणी जयाची भक्ती, त्यासी होते कल्पतरू. जे काय निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करती ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनिया म्हणती जनासी, ढोंग्याच्या नादी लागता. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले, समर्थाने अंतरे जाणले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पतली समर्थांची स्वारी. तिघेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तिथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्तिपाठावरती. श्री स्वामी समर्थ आपल्या चित्ती चमत्कारक म्हणती करू आता. दर्शनाचू जन अख्यात, पतले ते शनादात. समाज दाटला भोवत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जत वाजते. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते. कोण नवस्ते करती, कोणी आणूनही देती, कोणी काही संकल्प करती. चरण पूजती आनंदे, संन्यासी कौतुकी पाहती. मना माझे आश्चर्य करती, क्षण एक तंतस्थ होते वैरभावे विसरूनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ती समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडुनी जनाची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पतले करुणी छळना, त्याची झाली विटंबना. धाडावया कुस्ती जना, अवतर्ये यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. सदा परस्तो प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोडा. श्री स्वामी राजानमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भावकांचा वैराग्य नरा, अज्ञान छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परमत्ता, भक्ता खरा सदर तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करती. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चोहीकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे राजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती. आणून म्हणती तयासी, बरोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राजा अधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पतला.
दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोलणे नुप्रवर. तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी इथे आणले स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलते वचन. एकाएकी लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूप लागे परियासासी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चयी मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृप्रवर. तैसा सभाई समग्र आनंदित झाली. नृप्रपतीसह सकल जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचनी यशस्वी हो म्हणू तयाची. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले हे केवळ वैकुंठ. पाहुणी या स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चिंतित. तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाचे. अक्कलकोटी नृप्रपती स्वामीचरणी ज्याची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मनसी. त्या नगरातून स्वामीसी केसी नेहू आपण. प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्नार्थी कार्य होय सत्वर. लढून या युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दितले बहुसाल दोन याचक धने तृप्त केले. स्वामी याच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा. एशियाने काही न झाले केले कौतुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती एकांती गाठूनी चोरापाप्रती. तया मज लागी विनवती करे बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन या बरुद्यासी. मग मल्हारराव अधरांजी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्य सर्व वशा चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थाने बरुद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुतधन. आपुले योग्य सन्मान तिथे जाता होईल. ऐसे ऐकुनी वचन समर्थानी हास्य करुनी. उत्तर चोळापा लागुनी काय दिले सत्वर. राव मल्हार नृप्रपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बरुद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासम. सदा ऐकते भाविक भक्त. 15 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवती. ऐसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वंदवती. मागील अध्यायी अंती चोळापा विनवणी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बरोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलले हसून. मल्हाररावा वाचूनी मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नाही उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चितावला. आपण आलो या कार्याला ते या जया सिद्धीसी. परी पाहावया यज्ञ करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभे. भक्ती नाही अंतरी द्वाभिक साधते करी. तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील. मग तात्यानी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बोलवले. गुरुचरित्रे आरंभले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊनी बरुद्यासी काय सांगावे राजासी आणि सकल जनासी. तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करुनी न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजी न्यावे पाहुणी यतीसी. असे कोणी एके दिवशी साधून या योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्धगामी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वंदली झाली. मेन्यातून उतरले. मागती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. ही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकले हात तात्यानी. मग अपयशात घेऊन बरोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होईल. परी मल्हारराव नृप्रप्रती
प्रयत्न आरंभी फुडकी सर्वत्रिसी विचारती कोण जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप्रकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ते पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवर क्रोध झाला, यशवंता पाहुनी डोळ्या काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याच्या चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधित बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंताने ध्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवसांनी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बरोद्यासी, तेथील कार्याशी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाखवली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकर्त कथा समाप्त. सदा भक्त परस्थो. षष्ठोदशे अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नम. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अपहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृप्रपती, समर्थचरणी जयाची भक्ती, स्नेहस्ते सेवा नित्य करती, जाणुनी येते परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती रात्र निशीस, होरकरी कराधिक शास्त्रासी, वेतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबोवा ब्रह्मचारी, प्रकृत भाषण वेदावरी, करुणी लोका उद्दिष्टे, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृप्रपोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले. रात्रदिन नृप्रमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, नृप्रपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, श्रुती करावी जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होतीसी. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होती तया वेळी, पहावया यती ब्राह्मण, ब्रह्मचारी करतीस भाषण, काही वेदांत विषयी काढून प्रश्न करती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले. मुकी काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुण्या ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तासी, याने ढोंग माजवले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्पर बाहेरी, लोका बोलती हस्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, येते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी परतले आपल्या स्वस्थानी, विकल्प पतला मनी, स्वामीसी तुच्छ म्हणती, नित्यनियम सारुनी, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले. निद्रात लागली बुवासी, लोटली या काही नशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले. आपल्या अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करतोसी. ऐसे पाहुनी समाचारी, खडबडूनी उठले लोकरी, बोबडी पडली वखारी, शब्द एक न बोलावे, जवळ होते ते पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नांचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडले. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलले यतीश्वर, ब्रह्मपद तत्कार, होण्याविषयी अंतर तुझे नाही इच्छिते, तरी स्वप्नी देखून व्रचकासी, काय म्हणून भल्यासी, जरी व्यथा भय म्हणतोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तत्कार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागे ती कष्ट करणे, फुकट हाता नयेचे. बुवाप्रती पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेम अश्रू भरले नयन, कंठ झाला सदरीत. तया समयापासून भक्ती झडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा
सदा परस्तो भाविक भक्त। षष्टम अध्याय गोढा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थाय नमस्तु। अध्याय 8। श्री गणेशाय नम। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन। विश्रमा अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार। त्याचे पदरी दप्तरदार, राजे रायबहादूर। शंकरराव नामक 6 लक्षणी जहागीर तयाप्रती। सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती। काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध। तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नाना विविध। परी बाधा न सोडू, संबंध बाधा म्हणून। चैन न पडे रात्रदिन, गेले शरीर सुकून। गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास। सुख भोग कैचा तयास, निद्रा नयेची रात्र दिवस। चितनले पळले, केली कित्येक अनुष्ठान। तैशीच ब्राह्मण संत पूर्णे, बहुसाल धिदले दाने। आरोग्य व्हावे म्हणून, वेटले संसार सुखासी। त्रासले या भय यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी। रात्र दिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण। मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून। ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। इथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटते 3 मास। एक रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा, तिथे करावी स्वामी सेवा। यती वचनाचा भाव धरावा, तेने व्याधी जाय दूर। तरी ते तेथील राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभले। पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा। हे जाणून हितगोष्टी, मानसी विचारू शेवटी। त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित। तया नगराच्या नरनारी, कामधंदा करती घरी। स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगते। कित्येक प्राप्त स्थाने, करुणी पूजा द्रव्य घेऊनी। अर्पावया स्वामर्थ चरणी, जाती अंती त्वरिणी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समाप्त। सदा परस्तो प्रेमळ भक्त। अष्टोदशी अध्याय गोढा। श्री स्वामी चरणारविंदा नमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, अष्टोदशी अध्याय गोढा। श्री रस्तु। अध्याय 9। श्री गणेशाय नम। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होते ब्राह्मण भोजने। स्वामी नामाचे जप ध्याने, अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चिंती। बहुत लोक दर्शना येती। अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अधिक। शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक। दर्शना येती धरुनी, यात्रेसी गर्दी भारी। सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी। फकीर संन्यासी येती पय, किती वर्णावे महिमान। जिथे अवतरले परब्रह्म, ते नारी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले। आसो एशा नगरात शंकरराव प्रवेशात। आनंदमय झाले चित्त, समाधान वाटे। जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळी, तिच्या हस्ती होतीच। व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराय स्वामी चरणी। तरी आपला लागूनी द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तयाचे मन। मने मी इतके करीन, 2 सहस्र रुपये द्याकी। ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करील, तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी। तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा। शंकराव तैसे करती, बाई अनंदली चित्ती। म्हणे मी प्रार्थूया स्वामी प्रती, कार्य आपले करीन। बाई स्वामीसी बोल वचन, हे ग्रस्त थोर कुलीन। परिपूर्व कर्मे लागूनी, ब्रह्म संबंध पिडतो। तरी आता कृपा करूनी, मुक्ती करावे व्याधीपासूनी। ऐसे ऐकता वरदान, समर्थ तेथून उठले। यवन स्मशान भूमीतून, आले यतिराज तरीत। एका नूतन खाचते, निजले छाती ठोकून। सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुणी ऐशी। चुकवले तुमच्या मरणासी, निश्चित मानसी धरावा।
शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरासी आणि शिखरू दर्ग्यासी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञापती बारीक वाटून निमपत्र 10 मेरे त्यात घालावे. ते घ्यावे हे औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आमची. प्रकृतीस आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडले. मग पुन्हा आनंदासी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार याचे काय करावे. महाराज अज्ञापती गावाबाहेर आहे मारुती. तिथे चिने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहिला नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरित्र कारभारी करती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चिने गच्ची. कीर्ती शंकरावाची अजनावर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासम सदा परस्तो भाविक भक्त. नमो अध्याय गोढा. श्री स्वामी राजानमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी गोटे पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म. याचे सार्थक उत्तम कारणे उचित आपणा. ऐसे म्हणून करुणी विचार आरंभले स्वामी चरित्रे. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तित्व. हावरे नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सफरी करते जनी वनती प्रतिष्ठा. 30 वर्षाचे वय झाले. संसारात उभगले. सद्गुरू सेवेचे दिवस आले. मती पटली तयाची. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटले. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती. पाहुण्या स्वप्नी ऐशी गोष्टी उल्हासले मानसी. तत्काळ केले निर्धारे सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर विवेकशास्त्री तांडव. सोलापूर काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रसी निघाले सद्गुरू शोधासी. घरदार सोडिले मरगोंडी ग्राम प्रख्यात. तिथे आले फिरत फिरत. तिथे चिदंबर दीक्षित महापुरुषा जन्मले. मरगोंडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मे सदारत ईश्वर भक्त तयासी. परी तया नाई संतती म्हणून या उग्र चित्ती. मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुनी. दोषवर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन असा भरोसा असावा पूर्ण असावा. ऐकुनी वरासी आनंदले मनसी. वार्ता सांगता कातेसी तीही चिंता चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदीन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाधिधान ठेवले तया लागूने. शुक्ल पक्षीय शिशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मोजी बंधन वेदशास्त्री झाले नूपन. निगूढ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वाचा चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखवते चिदंबर. प्रत्यक्ष जे काय शंकर जगता उद्धारले अवतारले. असो पुढे पोडपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व समग्र मिळूनी द्रव्य बहुत खर्चले. तया समयी ऐसे दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरुनी. दीक्षिताने समजले
जले भरले होते घट, तयासी लावता अमृत हस्त, हे घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजण, तेव्हा पुणे शेरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजसी, दर्शनाते पटले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त. दाद तयाची लागुनी, तयानी हे ऐकून, मरगोंडी आले धावूनी, म्हणती दीक्षितांसी सांगुनी, दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगितले दीक्षित, ते अमान्य करूना. मग दीक्षितांचा निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप दीजिये. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती, आता पटली तुझी मती, त्वरित मागसी. निरोप पोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धारे, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीसी राज्य गेले, ब्राह्मणावरती राहिले, पारतंत्रे जन्मवरी. ऐसे एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बसले स्वामी येती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी, आम्ही होतो त्याचे घरी, तृप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै केली होती. महासिद्धी दीक्षित त्याचे वर्णले अमृत व्रत, मरगोंडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाऊनी. तिथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समाप्त. सदा परस्तो प्रेम भक्त, दशम अध्याय गोडहा. श्रीरस्तु श्री स्वामी राजा नमस्तु, शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी वर्णले, बाळाप्पा मरगोंडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री अननले, तिथे कळला वृत्तांत, अक्कलकोट साक्षात यती रूपे श्री दत्त. वास्तव्य संप्रदाय करती, परी मरगोंडीचे विप्र, बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातीरी, तिथे आपण जाऊनी, बसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी, सांगती तैसे करावे. मानवाला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळ केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. बाळाप्पा तिथे पतले, स्थान पाहुनी अननले. नरसिंह सरस्वती पाहुले, प्रेमभावी आनंदले. प्रातःकाली उठुनी, संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान अटकुनी, मागती येते गावात. सेवेकऱ्या बरोबरी, मागुनी या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरील परतुनी येतते. मध्यान स्नान करुनी, पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वारमनी. संध्या स्नान करावे, करुनी संध्यावंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतुनी, ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता, सोडुनी ग्रह सुतकांता. शोषितांची पर्वा न करिता, आनंदवृत्ती राहती. शोषितांचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस, कदा उदास नयेचे. अय्या राम सेवेकरी, राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी, बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडले आम्हास कमी, ते ते पुरवूजी. बाळापाची म्हणले 2 दिवस, कैसे केले पोट भरुनी जेवले. परी संकोच मनसी, जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी. झोळी उडकी बुडवावी, आणून या बाहेरी. बैसावे तिथे शिरेवरी, मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालवला, ऐसे लटते काही दिवस. सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चित्तिनास. सद्गुरु प्राप्ती लागली, हीन आपले प्रत्न. भोग भोगावे दारुण,
पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची। एक मास होता निश्चिती स्वामी तीन यती मूर्ती। येऊन या दर्शन देती बाळाप्पाच्या चिंती सुखावे। 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापाची। अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत। तिथे जाऊन त्वरित कार्य आपण साधावे। आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण। आणखीन काही दिन उपक्रम आपला चालावा। मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी। वृक्षस्थळी ठेवून वस्त्रे गेले स्नान कराया। परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी। वस्त्र उचलता खालूनी वृषक निघाला। तयासी त्यांनी न मारले नित्यक्रम अटपले। ग्रामामाजी परत आले गेले भिक्षे कारणे। त्या दिवशी ग्राम भीतरी पक्वान मिळाले घरोघरी। बाळाप्पा तोशिले अंतरी उत्तम दिन मानिला। अक्कलकोट जावयासी निघाले मग त्या दिवशी। उत्तम शकुन तयासी मार्गावरील झाले। चरण चाली चालूनी अक्कलकोटे दुसरे दिनी। बाळाप्पा पोचले येऊनी। नगरी रम्य देखली तिथे नरसिंह सरस्वती। यती रूपे वास करती तिथे सुख सर्व सुख नांदती। आनंद भला सर्वत्र तया क्षेत्राचे महिमान। किवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ धाम। स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत। नाना प्रकृत कटा समाप्त। श्रोत सदा परस्तो। एकादशो अध्याय गोडहा श्रीरसितु शुभम भवतु। अध्याय 12वा श्री गणेशाय नमः। करावा जगत उद्धार हरावया भूभार। वारोवार परमेश्वर नाना अवतार धरतीसे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होते। तोची समर्थ स्वामी। गत अध्यायी अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी। पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न मावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत। यात्रा आपली बहुत गर्दी झाली श्री जवळी। दर्शनाच्छ उत्कृष्ट चिंती खडी साकर घेऊन हाती। गर्दी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले। अजानबाहू सहस्रवंदन स्वामी मूर्ती पाहुनी। बाळाप्पाने धावूनी दृढ चरण धरले। येऊन या भानावरती श्रीचरणी सोडली मिती। ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र होती गाते। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी। उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षासी अलिंगन दिले त्यांनी प्रेमाकारणे। बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखवले। त्या सवे एक जहागीरदार होते ते बिराडावर। स्वयंपाक करुनी तयार म्हणती जाऊ दर्शना। म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी। अशय म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ आस्ती नृप मंदिरात। राजा आज्ञे वाचूनी तिथे प्रवेश कोण न होई। मार्गावरून परतले सत्पर बिराडावर आले। तेथे नैवेद्य अर्पण केला मग सरले भोजन। नित्य प्रातःकाली उठून श्रेष्ठ कर्मा ते अर्चुनी। घ्यावे स्वामी दर्शन जपा लागी बसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यासी करावे पूजन नित्य मध्यानी येता। आदित्य अनुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी। स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी। जावे भिक्षे कारणे मागूनी या मधुकरी। मग यावे बिराडावरी जे मिळाली भाजी भाकरी। त्याने पोट भरावे द्यावे स्वामी दर्शन। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान। ऐशा प्रकारे करुनी अक्कलकोट राहिले। चोळापा आदी करुनी सेवेकरी बहुतजन। त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होत्या त्यावेळी। एके दिवशी त्या काळी तयासी बाई आज्ञा करी ऐशी। आपणी श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बहुतजन सेवे करी
बाई मुख्य त्या मंजिरी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होतेसी. हे बाळाप्पाने पाहुनी नाना युक्ती योजुनी मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले बाळाप्पाने प्रेमळ भक्ती पाहुनी. संतोषी स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चिंती सेवा करती अनन्य. हेसे लोटते काही दिस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी झडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिनी. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले पूर्वी कोणी कृत्याने. बाळापासी यावे मरण विष दिले कानुल्यातून. पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी. भुक्त असे उदरी सद्गुरु सेवा याची करी. व्हावी अलिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयाची. महादेवाची पूजा करुनी मग यावे परतुनी. स्वामी सेवेकऱ्यांनी हे पाहुनी एक दिवशी. बाई विनवणी समर्थासी आपण सांगुनी बाळाप्पासी. शंकराची पूजा वर्णावी तैसी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करती परी चोळाप्पाच्या चिंती. विश्वास काही पटेना बाईच्या अनुग्रहावरून. समर्थ दिली आज्ञा जाण हे नसले सत्य पूर्ण. विनोद केला निश्चयी पूजा करीन उचित. आता न करावी हेच सत्य. यावर चिठ्ठ्या लिहिल्या प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उकलून पाहते वाचून. न करावी पूजन तयव माझी लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती पटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली. श्रीपाद श्रीभटची श्रीपाद भट एके दिवशी. काय बोलती बाळापासी. दारा पुत्र सोडून देशी. आपण येथे राहिला आपण आपल्या पासूनी. स्वामींचे आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल आम्हाशीच. श्रीपाद भटे एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळाप्पा. ऐसे ऐकुनी समर्थ हस्यमुखे काय बोलती. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करतीसी. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी. समर्थ न होते आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणनी अवश्य म्हणे त्या दिनी. दोन चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहून चाकरी करी. ऐसे लिहिले स्वामी चरणी दृढ भक्ती. बाळाप्पाची झडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळू. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. सदा प्रेम परस्तो द्वादशे अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज नमस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षी शशिकार वाडे जैसे उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशी अध्यायाच्या अंती श्रीपाद बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाती. परी झाले व्यर्थीची. स्वयंपाकादिकी करावयासी लज्जा वाटे तयासी. तयाचे एके समयी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु जैसे जाण निरुत्तरी. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्याचं नित्य त्रास द्यावी व्यर्थची. नाना प्रकार बोलून सर्वांचाही अवमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तयाचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयीस लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पाचे उत्तरले. तोपासून बाळाप्पासी त्रास देते अहरदिशी.
गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द तोडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येते तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करत. त्यासी द्रव्याशा बहुत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ताने समर्थासी आपल्या हस्ते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा. राणीची या मनात विचार येता तरीत सुंदराबाईशी बोलत. चंद्रहार द्यावा की? सुंदराबाई बोलती. तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला. गुगुलाल जमादार चोळाप्पाजवळी येत सत्वर म्हणे, द्यावाची चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोलतयासी, हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवतो तयासी. तुम्ही मागून द्या की. ऐसे ऐकून उत्तर गुगुलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेजी. ऐसे भाषण ऐकून जमादार परतुनी नृप मंदिरात येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकता कृती. राग आला राणीप्रती. सुंदराबाईची गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाने करी, जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणती. असे एक अवसरी काय झाले नवलपरी. पैसले समर्थ स्वारी भक्ता मंडळी विशिष्ट. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयासी करुणी झोळी समर्थ करी घालती. अलख या शब्दाची म्हणती भिक्षा द्या आम्हासी. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ, काय असे उणे तिथे, जे जे दर्शना आले तिथे. त्यांनी भिक्षा घेतली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षणभर भर गिनती झाली. झोळी चोळाप्पा ते देवाने. समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मनसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागा रागा दृष्टोत्तरी तांडव करी भौसार. हे ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मनसी. सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणते जावे येथून. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळ पटले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलवले काय समर्थ. बाळाप्पा दर्शना येत त्यासी आसन द्यावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दिले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपला मिळाली. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून. तोच त्या रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मनामानशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावती. परी राणीच्या प्रती भाईवर बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोट त्या अवसरी महादेवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणी भाऊनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पटले. तयासी बोलते समर्थ कैसे करती कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्या दिवशी पठवले फौजदारासी. कैद करुनी बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलते. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारेतून तत्वाचा पेच नेमुनी व्यवस्था केली असे नुपराया. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारेतून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यशी नाही आम्हासी. आम्ही निर्भरलो मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्त सांगूनी करावे स्त्रींना उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चयी आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी असक्ती. तिने येते मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीची करते दाबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे
नामस्करती त्यावरी होते कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा भक्त परस्तो त्रयोदशी अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशी अध्याय श्री स्वामी चरणामस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशामना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू सद्गुरु. प्रातःकाली उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध भाव करुनी प्रातःकाली आठवावे. मग बसावे असणे. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घ्यावे शुद्धक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फूल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडाक्षपणे पूजन करावे. सद्भावे करुनी धूप दीर्पता अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अपघरणा. परात्मा कैलास सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुरणपुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदविद्या सद्गुरु. सुखधामा निवासिया. सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन तारायणा. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन. तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पय. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पलक समग्र. तुझी रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी ही होता. दत्ता आणि देवता तूच समर्था निश्चयी. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागी आदी माध्यम कोठे नसे पाहता. आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञात आणि अज्ञात तूच एक विश्वेशा. वेदाचेही तर्क चालले शास्त्राते नावरे. विष्णू शंकर एकसरे कुठीत झाले सर्वही. मी केवळ आत्मलूपी करू किवी आपली स्मृती. सहस्रमुखी ही निश्चिती. शिनला खाती वर्णता. दृढ ठेवले चरणी माता. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दिनानाथा. तासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना. कृपा समुद्री या मीना. आश्रय दिजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊनी निरसुनी. ही लोक सुख्य देऊनी परलोक्य साधन करावे. दस्तर हा भावसागर याचे पावावये पैल तरी. तन्मय तरणी संचार प्राप्त व्हावे मजला ते. आशा मिनिषा तृषा कृष्णा आणि वासना. भीती भुली नैना न बोधता तुझिया कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसुनी इनार्क हृदयी प्रकटले पै. शांती मनी सदा वसो. व्यथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुःखे ही निरसो. तुझ्या भजनी चित्ते वसो. व्यथा विषयाची नसो. वासना या मनाने. सदा साधू समग्र तुझे भजन उत्तम. तिने व्हावे ही सुगम. दुर्गम हे भाववत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा. अष्टवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसून या संसारात प्राचीन तव नानामृत. प्रपंच आणि परमात्व तिने समग मज लागी. एशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. शोषितांची तत्वाचा वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणू उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. त्याने सर्वार्थ पाहिजे. प्रसंगी मानसपूजा करिता तीही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वनवता एकता सकल दोष जातील. केसी करावी स्वामी भक्ती. हे मी मतिमंद परी आता शुद्ध चित्ती. तवशी भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त. मिरवू नये लोकात. जयासी भक्तीची दवग व्यर्थ. निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समज. सदा ऐकतो भाविक भक्त. चतुर्दशी अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती झडता. चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दिन्य वार्ता. इथे काही न उरीची. सर्व कामना पुरवुनी यती द्वाती सुरभावर. जे नर करती नमस्कारण.
ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शोषितांची भक्ती नसेची जयाची चित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्याचे वाटे चिंती, ते करती स्वामी भक्ती जन हस्ती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पडिला बहुत दीन स्थिती तयाची. एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, ते देखिले समर्थ दिगंबर यतिराज. कटाक्ष करुनी तयेवर केले शयीन, ऐसे नवल देखून लोटांगण घेतलेसे. अष्टभावे दाटूनी माता ठेवत श्रीचरणी, मने कृपादक्ष कटाक्ष करुनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वाचा. कर जोडून या सवित्वा झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतुष्ले येती. वरदहस्त ठेवूनी तत्काळ मस्तकी तयाचे, बसापाचे श्रीचरण मनी झडले ते पासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदले, मग बसापाची कांता ऐकून ऐशी वार्ता. करतील अकांत माझे घर बुडाले, बसापा येता ग्रहासी. दृष्टांतरी बोलतयासी, म्हणे जोडले संसारासी. वेड काय लागले परी बसापाचे चित्त, स्वामी चरणी असक्त. जनावपाद न भूत नसे चाड कोणाशी. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत, तव झाले असे रात. घोर तम दाटले चित्त झडले श्री चरणी, भीती नसे काही मनी. दोन पहर होता जन्नी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसापा मार्ग चालत, प्रवेशले घोर अरण्यात. क्रूर श्रीपादे ओरडती श्री परी बसापाच्या चिंती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी पडली व्रती, देहभाव नसेची. हे समर्थ केले नवळ, प्रकट झाले असंख्य वलय. भूभाल व्यापला सकल, जे अग्नी समान. पदवर्ष सर्पा झाले, बसापा भानावरी आला. अपरिमिती देखिली सर्पसमूह चोईकडे. वृक्षशाखा अलौकिक तो सर्पमय दिसते, मागे पुढे पाहता तो दिसते सर्पमय. पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुत्तरी. समर्थ काय बोले, भिवू नको या समयी. जितके पाहिजे तितकेच घेई, न करी अवमान काही दिव्य तुझे उदरी. ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून तरीत, करी घेऊनी अंगवस्त्र टाकते एका सर्पावरी. गुंडाळुनी सर्पा त्वरित सत्वर उचलती घेत, तव सर्प झाले गुप्त तेही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसापा सहित बसले समर्थ एका देऊळी, तिथे आपले अंगवस्त्र बसापा सोड पाहते, तव त्यात सुवर्ण दिसले. सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून, चकित झाला अंतकरणी. माता ठेवुनी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलता यतीश्वर, घरी जावे या सत्वरे. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशीचे. असो हे बसापा भक्त, संसार सुख उपभोगता. रात्रदिन स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्याधरे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकार कथा समर्थ. सदा भाविक परस्तो. पंचोदशे अध्याय गोडहा. श्रीरस्तु चरणामस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणात यती रूपे श्री दत्त भावरी प्रकट होते. अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त. त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत. निर्वाह करती नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथे राहणार, जात मराठी तयाची. ते खोट त्या गावचे होते संपूर्ण पूर्वीचे. त्याच्या गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण, उपनाव पंडित. ते करती व्यापार, त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोट येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या संगती. म्हणती काय करावे, नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज झाले काही. निघाले माझे दिवाळे यात संशय असे.
आम्ही व्हावं कर्जमुक्त याची करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर, आपूचा भाव वाढवा व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोट स्वामी समर्थ संप्रतकाळी वास करते, त्याची कृपा हे सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने, तेथे समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसे, नाव दिले त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिले. पंडित राम म्हटले, गजानना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊ म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले, तिघासी 3 श्लोके दिली, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते देखिले असे समर्थ. तेव्हा त्यांच्यात आनंदिते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला, तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसार. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छित सर्गम, सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छित, संतुष्ट त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उद्दिशले, केले पावन तयाते. श्लोक. ईदमेव शिवम ईदमेव शुभम ईदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाशी. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तयाला गुणी, त्याच्या पादुका बनवून इथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग आले अवसरी, उभे राहून जोडल्या करी, आज्ञा मागती दयाच्या, आज्ञा मिळता तयासी, आनंदित झाले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा, आता आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका, दिसल्या नाही कोणते. हरिभाऊ एक दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन द्यावे श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेवले, ते समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त स्वगती मस्तकी त्याचे ठेवले, म्हणून या तू माझा सूत झालासी आता निश्चयी, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडून, मग छाटी कपनी झोळी, समर्थ त्यासी धिदले. ऐसे घेऊनी तयावेळी परिधान केले सत्वरी, आत्मलिंगी पादुका सत्वरी देते हरिभाऊ करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर, लुटती आपला संसार, लोह मोह अनुमात्र, चिंती तवा न धरावा. आज्ञा ऐकुनी येशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलावले, संकल्प करूनी ठेवले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटता, तारा नामे त्यांची कांता, करी बहुत आकांत, घेते ऊर बडवुनी, विनंती जोडूनी कर, अध्यापी स्थान कराव अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. तेशी उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे, बहु समाधान बहुत प्रकारे करतीसी तयेचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र, तया दिले शुभ्र वस्त्र परिधान कराया. आत्मलिंगी समर्थे स्वामी सुताचे दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापल्या, कामट्या पुऱ्यात त्या समयी मत स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम, सदा भाविक भक्त परस्तो. 16 अध्याय गोडा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, इथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, तयाचे चरित्रे कीर्तने, त्याहून व्यवसाय अन्न. स्वामी सुत नेती, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करणी. तेही एक व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करती, मधुर शब्द समजावती, परमात्म गोष्टी सांगूनी. ऐसे पिशाच बाधा झाली की कोणी करणी केली याची सोय पाहिजे. पंचाक्षरी आणूनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भिसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वई. ऐकून देव मामलेदार हसून या देती उत्तर. त्याची पिशाच लागे थोर, माझे गुण दूर नेईची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणे. मग हे स्वामी सुतांची जन्मी अक्कलकोटी असतेच. असो इकडे स्वामी सुत
मुंबई माझी वास्तव्य करती, हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उद्देशाने झाले. मठ होता कामट्यापुऱ्यात, जिथे जागा नव्हती प्रशस्त, मग केले कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. तारा नामे त्यांची काता, तीही त्रास देते स्वामी सुता. परितयाच्या चिंता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणी एके समयी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहून या स्वामी सुताप्रती आनंदिले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदती, स्तवन करती तयाचे. स्वामी सुते तयारी लावले स्वामी भक्तासी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करुनी, त्यांनी अर्पवना श्रीचरणी. अक्कलकोटी परतले, पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवता जोशी, हसू आले समर्थाशी. पाहून या भक्तासी परमानंद झाला. ऐसे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेडी खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकटले. विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्यासी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भंजनास, कीर्ती ध्वज उभारला. मना माझी धरुणी कामना, कोणी येते दर्शना. त्याचे समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयासी. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकुनी जनचकित होता. वर्तना ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोट दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात पाहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविन जे तो न सेवे उद्गावे. एके दिवशी झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, जे करुणासे भरले पूर्ण. ऐकले आतुनी राणीने, सेवे करयासी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अस्वरी. त्या साधू ते मंदिरा प्रथोनिया आणावे. पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मनसी. धरून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुताचे पाहुनी आणले समर्थ मनी. कर फिरवले मुखावरुनी, हस्ती धरुनी उठवले. अक्कलकोट त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती. स्वामी सुत रात्रदिन समर्थापुढे करती भजन. पायी खडाव घालुनी प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करती पायी खडाव घालुनी. एकांत समयी साधुनी समर्थ सांगती त्याच्या कानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होईल. कल्पना न साई त्यासी. स्वामी विन केसे जीवन, वारोवार विनवी स्वामीसी. ऐसे न करावे काय कोई, मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी. वासा करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत त्या स्थळी सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरती मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्याचे दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी रात्रंदिस, चैन नसे क्षणभरी. तोच रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसे समाचार समजला अक्कलकोटी समर्थात. स्वामी सुतांची जन्मी राहते त्याच स्थानी. तिथे हे वर्तमान ऐकून विनवती समर्थासी. मग समर्थ त्या अवसरी मुंबई पाठवले सेवे करी. म्हणती सुताचे सत्वरी मज सानिध्य आणावे. परी सुत त्यास सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख आणि पोटी रातदिन सतलेच. मग सांगती समर्थ त्यासी घेऊनी पोटीत घालूनी आणावे त्वरित. कोणी तरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न येई सत्य, तरी तोप भरुनी यथार्थ ठेवली ती उडवू की. याचाच अर्थ स्पष्ट होता जो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली, आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हरहती अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करवी विचित्र करणी. बैसले स्नान करुनी. परी गंध न लावती. भोजनाते न उठती. धरतीवरी अंग टाकले. कोणा संगे न बोलती. रुद्रन करती शनोशनी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार गत समाचार.
सूतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मंबापुरी. तिथे समजला समाचार. पत्र पाठवले आत्मजन. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती अकांत. तो दुःखद समय वर्णता. दुःख अंतरी होतेसी. असे मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही. परतुनी आल्या पाही. बोलत्या काही समर्थासी. सूत आपला भक्त असूनी अकाली पावला का मरण. मग सरती ते जे हे चरण. त्याचे तारण होय केसे. समर्थ बोले तयासी. उलगुन दुनिया आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढावून बाळासी मग नेले. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भैतादी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर झाली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकट कथा समाप्त. भाविक भक्त परस्तो. षष्टोदश अध्याय गोढा. श्री भगवान रच्च अर्पणस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करती. समर्था. तेव्हा बोलले समर्थ. सेवेकरी असती संप्रत. पण आजी परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मनासी त्या समयी मोर पाखरासी अधिकार नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा. समर्था म्हणती वेळोवेळा. रात्रदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागुनी लपून ठेवली विटेसे. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कोणासही स्पष्ट काही कळेना. असे स्वामीसुताचा भ्रांता. कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत पावता. वर्तमान कळाले त्या. तो केवळ अज्ञान. दादा आमचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान. कृश होत चालला. काकूबाईंनी त्यासी आणलेस आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखवले. समर्थ बोलले बाईसी. 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य दे होईल बाळापासी. चिंता मनसी करू नको. त्याचप्रमाणे बाई करती. दादासी झाले आरोग्यता. समर्थाची कृपा होता. रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत. तिथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. याच करणे अक्कलकोट. येथे दर्शन घेत समर्थ. ते म्हणते काकूबाईच पादुका स्थापन कराव्यात. तुम्ही पाठवा दादासी संगमे तुमच्या. बाई म्हणे हे अज्ञान. तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे तरी अज्ञान. तरी सांभाळू त्यासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले. त्यात तुमचे काय गेले. आम्हा दिसले जे भले तेच आम्ही करू की. तेव्हा मंडळी सांगती. दादासाहेब पाठवले क्रेजपती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुने. पुढे सेवेकऱ्या संगती. त्यासी मुंबई पाठवले. ब्रह्मचार्यासी आज्ञा करती. त्यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास धरावी. कफनी झोळी निशाणी. ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होते तरी ऐशा गोष्टी करते. नकार म्हणून सवर्ता. न रुचे चिंती तयाची. यापरी ब्रह्मचार्यानी पहिले खटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठवले. समर्थ ऐशा समयी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादांच्या. मार्चले आणुनी सत्वरी. धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी. करतीस तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता. उपरती झाली त्याची चिंता. हृदय प्रकटली ज्ञान सवित्वा. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचा महिमा. पादुका स्पर्श करुनी झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादानी पाहुनी. वृत्ती काकूबाई दचकली चिंती. म्हणे समर्थ दादाप्रती. वेड खचती लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता. दादासी शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तयासी. जे बरे वाटेल आम्हासी. तोची करू या समयीसी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकले आपण मारून. इतकेच पुरे झाले. ऐकुनी ऐशी वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईसी. खेड्या माझी सत्वर.
काकूबाईने अकांत करुणी मोडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बोलवले गोसावी. कफनी झोळी अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवती भिक्षेशी. हे पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. अधिकाधिक कौतुक मांडले. दादासी जवळ बोलवले. काय सांगती तयासी. अनुसया तुझी माता तुझ पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून सत्वर जन्नी जवळी पतला. ऐसी बाईने पाहून क्रोधाष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी. लोक अपवाद कारण ऐकुनी मातेची उक्ती. दादा तिज प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवर बसून संस्था चालवली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. सदा प्रेम परस्तो. अष्टोदश अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नम. एकाग्र चित्ते करती श्रवण. तिने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानाचे परमात्म साधन पथ सुलभ होतेसी. बोलणे असो या आत्मा. वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्याधरणे श्रवण करता. स्वार्थ पाहिजे निश्चयी. प्रसिद्ध आनंद क्षेत्री. नामे नरसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजनावर राहिली. कृष्णा तंटकी क्षेत्र पवित्र. ती देखील त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत. महासाधू देखील करावे हठयोगी साधन. ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरूनी शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाचे धरुनी पोती. आले नरसिंह सरस्वती. महिमा श्रीचा ऐकुनी. समुख पाहुनी तयाला. आज्ञाचक्र भेदकाला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रावणी पडला तयाच्या. श्लोक ऐकताच ते समाधी लागली तयाची. श्रुत न राहिले देहाची. ब्रह्महृदी प्राणवायू. आश्चर्य करती सकल जन. आसो झाली या काही वेळ. समाधी उतरुनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदाबुजावरील मस्तकी ठेवले झडकरी. सददित आले अंतरी. हर्ष पोटू न सामावे. उठून या करती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती. रूप घेते मानवाचे. स्वामी कृपा आज झाली. तिने माझी इच्छा पुरवली. चित्ता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंद क्षेत्री. परतुनिया येती त्याची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली. दूरवर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोट परतले. घेतले समर्थाचे दर्शन. उभे करी कर जोडुनिया. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया नरसिंह सरस्वती. समर्थ बोलले त्या समयी. लोकी ध्यानता पावलासी. वरयोषिती पळुनी. तियेशी द्यावे जोडुनी. त्वरित श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजसी सुरभावनी. अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकल मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असुनी. विपरीत केवी करतील. परी आंतरी खून. यती तत्काळ जाणुनी. पाहू लागले अधोवंधन. शब्द एक न बोले तो तेव्हापासून. सिद्धी दिली जोडुनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भिसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार. समर्थ कृपे झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केला जयाने. समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधले तत्वाचा. ऐसे वाटले त्याची चिंता. दर्शनाते पटला. स्वत्वकार्य परतुनी अंतरी. खदाग धितले श्रीच्या चकरी. मने मजवरी कृपा जरी. तरी खदाग हाती देतील. जाऊनी बसले दूर. श्रीनी जाणवले अंतर. याचे पाहुनी कर्मघोर. राजद्रोह मनसी. लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवाडीच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी.
कार्य आपण योजिले ते शेवटा न झाले भले. ऐसे समर्थ दर्शिवले म्हणून न दिले खडाग करी. परी तो अभिमानी पुरुष खडाग घालून तयासी. आला परत स्वस्थानासी. झेंडा उभिरला बंडाचा. त्यातच तशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थीचे. आसो स्वामींचे भक्त तात्या भिसे व्याख्यात. राहती अक्कलकोटात. राजश्रीत समाधार. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करती आनंदे. अस्माक एके दिवशी भयभीत झाले मनसी. यमदूत दिसते दृष्टीशी. मृत्यू समय पटला. पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला कुळदुरी. नवल परी झाले. दीनवंदन होऊन दृढ घाटली मिटी चरणी. तात्या करती विनवणी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ. कृत्यादिवशी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पैल तो वृक्ष दिसते. त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्या तत्वा. स्पर्श येता करू नको. ऐसे समर्थ बोलले. तोशी नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती. ध्यानता थोर वर्णता. बैलाप्रती धिरली मुक्ती. मरण चुकले तात्याचे. ऐसी लीला असंख्य. वर्णू जाता वाढले ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र इथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकट कथा समक्त. सदा परस्तो प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुणाकारक. जय जयाजी यतिवरा. भक्त सज्जन सतापरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णता समर्थाचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघे. असो कोण एके दिवशी. इच्छा धरुनी मनसी. ग्रहस्थ एक दर्शनासी. समर्थाच्या पतला. करुणिया स्त्रीची स्तुती. माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याचे वंदते. हस वंदने करुणी. फिकिरते देई खान. तेने पोषितले सर्व कामना. पक्वाने करुणी नाना. इच्छुत भोजन दिजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने. फकीर बोलवले पंचजन. जेवू घातले तयाने. फकीर तृप्त होऊन जाती. उचित उरले पत्रावरीवरती. तेव्हा सर्व अज्ञापती. ग्रहस्थारे सत्वर. शेष अन्य करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन शासक झाले ते वदा. मने यवन येती अपवित्र. त्याचे केसे घेऊ उशिष्ट. यतीमध्ये पावने कष्ट. कळता सज्जना गोष्ट हे. आला मनी एक विचार. तो समर्थ कळला सत्वर. म्हणती या भाविक नर. कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साजिक. कोण भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. येऊनी स्वामी समुख. स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून. भ्रमिष्ट फिरे रात्रदिन. दिव्य मेळावयाचे साधन. त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ. म्हणती हे उचित घे त्वरित. ते निशंक मनात. पत्रावरी बसले. त्यासी बोलवले समर्थ. ते मुंबापुरी जाई त्वरित. सफल होती मनोरथ. दिव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला. तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटके लागला. द्रव्य मिळे म्हणून. प्रभात समयी एके दिनी. ग्रहस्थ निघाला फिरावयासी. येऊनी एका घरापासी. समर्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडू घाई घाई येई. बाहेर येऊनी पाही. ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलवले तयाला. आसनावरी बैसला. 10,000 च्या दिल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आणला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य. ग्रहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करता श्रोतगत स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नम. स्वामी चरित्र सारामृते. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखी निमित्ते वदले स्वामी राज.
आता कळसा अध्याय 21वा कृपा करुणी वंदवावा हा ग्रंथ पूर्ण करावा भक्तजन कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागिनी तत्वाचा गेले स्वस्थानी येती राज शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहर अवसर चित्त करुणी एकाग्र निगम झाले निज रूपे षष्टचक्राते भेदुनी ब्रह्मछदा छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेवदा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःखात झाले अंतरी शोक करती नाना परी तो वर्णला न जाय अक्कलकोटचे जन समस्त दुःखे करुणी अदक तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वेडला समुद्रासी असो स्वामीच्या अंतिलीला जना स्वमार्ग दाखवला उदरले जलमृधाला तो महिमा कोण वर्गी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम मांजारी जन्म माझा झालासे तेथीचे बाळपण गेले आता कोपर्लीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयीन संप्रात वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेट ज्याच्या स्नेही झाला निकट आश्रयदाते ते माझे त्याची स्वामी चाकरी भक्ती भावार्थ पूजन करती निवास उपजली चिंती स्वामी चरित्रे सार श्रवणाची ते मजला सांगितले ते स्वामी गुणानुभद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमती अत्याल्प प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्तवन आधार स्वामी चरित्रास कोण इथे कथन केलेसे श्री गुरु कर्दरी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच महिमा वर्णला तृतीय अध्यायी निश्चयी स्वामींचा करावया छेद आले 2 संन्यासी खल तोची व्रत सखल चौथ्या माझी वर्णले मल्हारराव राजा बडऱ्यासी त्याने नवया स्वामीसी पाठवले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावर भक्ती झडली कोण प्रकारे हे 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध गृहस्थ त्याने केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यासी बांधिले समुद्र मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णले दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होते सत्याची 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी रूपी निरूपला भक्त मार्ग निरूपून संकलित केले वर्णन ते 14वा अध्याय पूर्ण सत्कारक भाविक बसाप्पा तेली सद्भक्त तो केसे झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णली हरिभाऊ मराठे अध्याय केसे झाले स्वामी भक्त 16वा 17वा त्यात निश्चित व्रत त्याचे वर्णले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णले 19व्यात सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धारले त्यासी आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन 20व्यात निर्धारले स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णले ग्रंथप्रयोजी कविव्रत निवडले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवारी वद्द त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदुनी त्या उभयांचा ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुराग्य अपार संपत्ती प्राप्त होई याचे वाडो विमल कीर्ती मुकी वसो सरस्वती भाव सागर तरुणी अंती मोक्षपद मिळे तया अंगी सर्वदा विनय असो व्यथा अभिमान तो नसो सर्व विद्यासार गौसो भक्त श्रेष्ठा लागोने ज्याच्या कारणे ग्रंथ राहिला जोही प्रसिद्ध आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर अध्याय त्याची कुसमे वाचुनी सुंदर माळा करुनी
घाला घेऊनी विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालूनी स्वामी चरणी भक्ती भाल द्वादित त्याच्या प्रतीकपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा परस्तो भाविक भक्त 19वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणामस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.